गुड मॉर्निंग. सकाळी त्यांनी लवकरच उठले होते. माझ्यानंतर आरबीची सुद्धा आंघोळ झाली. मुलांचंही आवरलं, कारण आम्हाला जायचं होतं बाहेर. कुठे ते पुढे मी सांगते. मुलांचं सगळं आवरून घेतलं. आम्हाला जायचं होतं आईकडे डांगे चौकामध्ये, आणि तिथून पुढे सुद्धा जायचं होतं बाहेर. आमच्या टेम्पोमध्ये आम्ही निघालो. सकाळी लवकर उठलं ना की फ्रेश वाटतं आणि दिवस सुद्धा चांगला जातो, आणि माझा तो दिवस खूप छान गेला. भुंकर चौकामध्ये आलं, थोडंसं शूट केलं. त्यानंतर पोहोचलो डांगे चौकामध्ये. रविवारचा बाजार असल्याने ना गर्दी असते. घरी पोहोचलो, त्यानंतर सगळ्यांचा नाश्ता झाला आणि तिथून पुढे आम्ही निघालो शिक्रापूरला जायला, म्हणजे बहिणींच्या गावाला जायला. तिकडे धोंडे जेवण होतं, त्यामुळे सगळ्यांनाच बोलवलं होतं. बाहेर ना पावसाचं वातावरण झालं होतं, पण पाऊस काय आला नाही. आदेश आणि शिव सुद्धा घरी गेल्यावर चांगलेच खेळत होते. मुलांना ना असं मोकळंच खेळायला आवडतं. खूप दिवस झाले मी बहिणींच्या घरी गेलेच नव्हते, त्यामुळे म्हटलं आता आहे टाइम तर वावरात सुद्धा जाऊन यावं. हिला मिरच्यांची रोपं लावलेली आहेत आणि वांगीची सुद्धा झाड आहेत. ही बारीक बारीक वांगी आली त्याला. सगळीकडे छान असं आम्ही फिरून आलो. त्यानंतर सगळ्यांचं पोटभर असं जेवण झालं, कारण आम्हाला पुढे सुद्धा खूप लांबचा प्रवास होता. आदेश आणि शिव सुद्धा ना मस्त इथे रमले होते. जेवण सुद्धा खूप छान होतं. त्यानंतर सगळ्यांचा मानपान झाला, आणि बहिणींच्या भावाचं लग्न झालं ना, त्यावेळेस मला काही जायला जमलं नाही, कारण लग्न होते नाशिकला. यांच्या खूप दिवस झाले मी मागे लागले होते की मला टेम्पो शिकवा म्हणून. शेवटी त्यांनी मनावर घेतलं आणि आम्ही जाऊन आलो. छान असा धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर निघायची तयारी चालू झाली. कांदे आणि शेंगा बरंच सामान सुद्धा होतं, ते सुद्धा टेम्पो मध्ये भरून घेतलं, कारण आम्हाला डांगे चौकात जाऊन पुन्हा स्वारगेटला धोंडे जेवणासाठी जायचं होतं. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.